येड्राव फाट्यावर वाहतूक सुरळीत करताना चालकाला मारहाण. तिघा अज्ञातांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. येड्राव फाटा चौकात वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम करत असताना एका चालकाला तिघा अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष बाळोसो पाटील, वय 42, राहणार श्यामनगर, येड्राव फाटा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर हे चालक असून येड्राव फाटा चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने ते वाहनांची रहदारी सुरळीत करत होते. त्यावेळी खोतवाडीच्या दिशेने येणारी मारुती सुझुकी कंपनीची एक कार क्रमांक अज्ञात तेथे आली. संबंधित वाहनाला 2 ते 3 वेळा थांबण्याचा इशारा देऊनही चालकाने कार न थांबवता पुढे नेली. यानंतर कारमधून 4 अनोळखी इसम खाली उतरले. त्यापैकी तिघांनी आमची कार थांबवणारा तू कोण असा जाब विचारत तक्रारदार पाटील यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पाटील यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. या घटनेबाबत पाटील यांनी रात्री उशिरा शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे करीत असून गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी केली आहे. सबस्क्राइब करा आणि